ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपण ऐकणार आहोत की वचन वचन आपण एखाद्या व्यक्तीला वचन कुठल्याही संदर्भात असेल, कुणी प्रेमाचं वचन देतं, कुणी कुठल्या काही गोष्टी देण्याचं वचन देतं, अथवा कुठलं काय काम करण्याचं वचन देतं. वचन दिलं आणि ते पूर्ण नाही केलं, एखाद्या व्यक्तीला विश्वासात घेऊन वचन दिलं आणि ते पूर्ण नाही केलं तर महापातक आणि शाप म्हणतो ना, अथवा तळतळाट हा लागतो. तर हे का सांगायचं आज? तर आज सांगण्याचं कारण म्हणजे माझ्याकडे काल सकाळी एक व्यक्ती आली होती. खूप त्रास होतो म्हणून, म्हणजे त्याच्या फॅमिली बरोबर आणली होती ती व्यक्ती. कसला त्रास? सर्व दवाखाने केले, खूप काही बघितलं इकडे तिकडे, आणि तरीही काही उपयोग होत नाही. शरीरामध्ये कुठला दोष दाखवत नाही, काही नाही, पण त्रास होतो. अंग सुन्न पडतं, हातपायामध्ये आग आहे, तळपायामध्ये आग आहे, गुडघ्यापासून खाली पाय खूप दुखतात, पाय ठसठस करतात, मानपाट दुखते, डोकं दुखतंय, चिडचिड वाढली, कुणी बोलून असं वाटतं व शांत पडून राहावं असं वाटतं. आता अशा आपण आजाराला काय म्हणूया की एक शारीरिक आजार आहे, बरोबर आहे? की हे कुठल्या तळतळाटने अथवा काही होणार नाही असं आपण समजूया, बरोबर आहे? मानसिक संतुलन बिघडलंय, एक मग आपण डॉक्टरी विलाज करतो इतर, पण अशा विलाजाचा सुद्धा त्या शरीरावर कसलाच परिणाम होत नाही, औषध गोळ्यांचा परिणाम होत नाही. माणूस बेचैन होतो. आपण कुठली गोष्ट सांगितली का पुढच्यावर काही प्रभाव पडत नाही, अतिशय चिडचिडपणा वाढतो. म्हणजे जेणेकरून त्या व्यक्तीला मानसिक कुठलाही त्रास होतो, खूप त्रास होतो. मग तुम्ही म्हणाल हे शारीरिक दुखणं जर वाटतं, मग डॉक्टरी विलाज मी नाहीत, काही नाही, हे काय आहे नेमकं? तर ज्यावेळेस मी काही गोष्टी, ज्यावेळेस सगळे करून करून थकून आपल्याकडे येतात लोक, ज्यावेळेस असं आजार काही असतात, वाटत नाही काही आजार म्हणजे वाटत नाही, आणि समोरची व्यक्ती तर खूप चांगली दिसते, तिचं काय असं धष्टपुष्ट दिसते, टणटणीत राहते, हसतमुख राहते, सगळं वाटतं आपल्याला. त्याच्यामुळं आपल्याला संशय पण येत नाही की ह्याला काय होतंय, हे उगं म्हणतं असं वाटतं, पण त्याच्या आतमध्ये खूप त्रास असतो, खूप का दर्द असतो ना, ते सांगू शकत नाही. आणि 24 तास त्याला त्रास होत असतो, आणि मन लागत नाही, कुठल्या कामावर मन लागत नाही, उत्साह नसतो. मग हे असं काय आहे नेमकं? ज्यावेळेस आम्ही पाहिलं त्यावेळेस काय होतं, अशा व्यक्तीनं कुणाला तरी वचन दिलेलं असतं. वचन किती सोपा शब्द आहे पहा, वचन. सहज वाटतं माणसाला, वचन मी तुला दिलंय, काही किंमत वाटत नाही त्या वचनामध्ये. पण जो व्यक्ती आपल्या वचनाला जागत नाही ना, वचन दिलेलं पाळत नाही, त्या व्यक्तीला अनेक प्रकारचे त्रास होतात.
शारीरिक हो, मानसिक हो, आर्थिक हो, काही त्रास हो, ती जेणेकरून त्याचं मन विचलित होईल, सतत त्रासामध्ये राहील, समस्येमध्ये राहील, ही पद्धत होती. आता हे पद्धत नुसत्या वचनानं होऊ शकते? तुम्हाला सुद्धा अवघड वाटेल की बाबा काय नेमकं याच्यामध्ये, आणि कसं काय होऊ शकेल असं? होतं. होतं. ज्यावेळेस या व्यक्तीची अतिशय चौकशी केल्यानंतर कळलं मला, कारण मला ज्यावेळेस सगळ्या गोष्टी अशा बघितल्यानंतर कळतं की ही काहीतरी प्रॉब्लेम आहे, कुणाला तरी वचन वगैरे काही दिलेलं वगैरे असेल. कुठलंही म्हटलं मी, वचन म्हणजे वचन. तर ही एक स्त्री आहे, आपल्याकडे जी आलेली स्त्री होती, महिला. आता तिच्याबद्दल अति बाकीचं काही सांगायचं नाही, पण ती त्रास होतो त्याच्याबद्दल बोलून तिनं काय केलं हे सांगूया. तिला ज्यावेळेस काही गोष्टीची गरज होते, त्यावेळेस तिनं एका व्यक्तीला वचन दिलं की मी तुझ्या बरोबर आयुष्यभर राहील. आता ती लग्नाचं असेल काही, पण वचन मी ज्यावेळेस मान्य करायला लावलं तुम्हाला, असं काही प्रकार झाला का, कोणाला दिलं काही? तर ती समजा प्रेमाच्या ह्याच्यात वचन काय होतं की आयुष्यभर मी तुमची साथ देईन, तुमच्या बरोबर राहीन, तुमच्या सुखदुःखात सामील असेल, तुम्ही माझे मी तुमचा, तुम्ही असं जे असतं का नाही असे. आणि हे वचन कुठं दिलं? देवासमोर दिलं. लोकाला किंमत पण नाही, देवापुढे वचन देताना त्याचं भान ठेवावं लागतं. लोक काही येडे नाहीत, तर कुठं बी देवाच्या दर्शनात जाते, लाखोच्या संख्येने लोक दर्शन घेतात. बऱ्याच जणांची कल्पना आहे काय तो दगडाचा देव आहे, तो काय करणार आहे. पण दगडाचा जरी देव वाटत असेल तर त्याच्यामध्ये एक दैवी शक्ती असते. ज्यावेळेस आपण त्या देवाचा उल्लेख करून देवाच्या दारामध्ये, देवाच्या दरबारामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला वचन देतो, कुठल्याही गोष्टीत बोललो ना, कशाच्या बी असेल, कुणी प्रेमाचं वचन देतं, आयुष्यभर राहण्याचं वचन देतं, आणि ते वचन नाही पाळल्यानंतर, अथवा काही तुम्ही वचन नसलं तरी तुमच्या बोलण्यातून की तुमच्याशिवाय मी माझं कुणी नाही, तुम्हीच आहे सर्वस्व वगैरे असं काही बोलण्यातून जातं, आणि समोरच्या माणसाचं मन आपल्याकडे खेचल्या जातं. मग समोरच्या माणसाला तुमच्याबद्दल ओढ निर्माण होते, आणि जे आतलं कनेक्शन आहे, हृदयाचं जे कनेक्शन आहे ते लागू होतं. मग हृदयाचं कनेक्शन लागू झालं, एकमेकांचे संवाद हृदयातून चालू झाले, त्यावेळेस एक ऊर्जा, दैवी ऊर्जा म्हणूया, ती ऊर्जा चालू राहते. आणि कालांतराने काही कारणास्तव तुम्ही ते वचन तोडलं, तुम्ही जे बोललात ते नाही पाळलं, तुम्ही बोललात तसं नाही वागलात, नाही केलं, त्यावेळेस समोरच्या व्यक्तीला ते लागतं. तुम्ही अचानकपणे त्याचं मन दुखावलं, म्हणजे अचानक काही ना कारण नसतानाही तुम्ही समजा त्याला वचन दिले वगैरे, तुम्ही त्याचं तोडलं, मन तोडलं, त्याचं प्रेम जी करत दाखवलं होतं ते बंद केलं, अथवा तुम्ही त्याच्याशी संपर्क तोडला, संवाद बंद केला. अशा वेळी ज्या समोरच्या व्यक्तीला तुम्ही ह्या गोष्टी केल्या आहेत, त्यावेळेस त्या समोरच्या व्यक्तीमधून जी नकारात्मक ऊर्जा निघते, नकारात्मक ऊर्जा म्हणतो आपण, तीच ऊर्जा त्या समोरच्या व्यक्तीला म्हणजे तुम्हाला थोडक्यात घातक ठरते. ज्यानं वचन दिलंय ना त्याला घातक ठरते. अशी घातक ठरते की काय होतं, तुम्ही जे वचन दिलेले बोललेले शब्द आहेत, तुम्ही जी काय लालूच दाखवली, त्याला काय जे दाखवलं ते त्याला आठवतं, आणि आठवल्यानंतर त्याचं मन बेचैन होतं. त्याच्या हृदयामधून, त्याच्या शरीरामधून जी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते, ते तुमच्याबद्दल, तुम्ही किती दूर राहिलात, खूप काही सहवासात नसाल, काही नसाल, किती दूर राहत, लाखो किलोमीटर राहा तुम्ही, जगाच्या पाठीवर कुठेही जा,
मग ही दैवी ऊर्जा असते, नकारात्मक ऊर्जा असते, ते तुम्हाला त्रास देते, तुम्हाला दर्द देते, दुःख देते, तुमच्या कामामध्ये व्यत्यय होतात. तुम्ही ज्या पद्धतीनं वचन दिलंय तसं तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे सुद्धा वचन मोड होते. तुम्हाला सुद्धा कोणीतरी एखादं वचन काही दिलेलं असेल तर ती समोरची व्यक्ती सुद्धा तुमचं वचन तोडते, तुम्हाला दिलेलं. आणि असा काय प्रकार होतो हे तुम्हाला खरं वाटणार नाही, पण ज्यानं ही भोगलंय ना, ज्यानं समजा आता ही समजा व्हिडिओ ऐकत असतील की त्यांनी असा काही कार्यक्रम केलेला आहे, त्यांना तुम्ही विचारा. अगर तुम्ही स्वतः आता पाहत असाल ना, तर तुम्ही सुद्धा तुमच्या मनाला विचारा, तुम्हाला जर त्रास होत असेल तर असा काही प्रकार आपण केला आहे का? ही साधी सिंपल गोष्ट दिसते वचनाची, पण भयानक ती त्रासदायक ठरते. तुम्हाला शारीरिक दर्द देते तर देते, म्हणजे दुःख देते, मानसिक दुःख देते. तुम्ही सतत तणावामध्ये राहतात, शरीरामध्ये आजार निर्माण होतात. तुम्हाला सुख नावाचं जे आहे, ते सुख नावाचं काही तुम्हाला मिळत नाही, काही मिळत नाही, काही नाही. तुमचे लेकरं नातलग सगळे तुम्हाला तिरस्कारानं बघतात. समोरून गोड बोलत असले तरी मागून काड्या करतातच तुमच्या बाजूला. तुमचे नातलग, तुमचे काय जे आहेत, जीवाभावाची माणसं म्हणतात तुम्ही, ते जीवाभावाची माणसं सुद्धा तुमची राहत नाही, अजिबात राहत नाही. तुमचं वाटलं कसं होईल असाच विचार येतो त्यांच्या मनामध्ये, आणि तुम्ही एक मूर्ख माणूस आहात, तुम्ही एक मूर्ख व्यक्ती आहात असा त्यांचा समज होतो. त्या पद्धतीनं तुमच्याबरोबर ते वागतात, तुमच्याबरोबर वागतात, म्हणून अजून तुम्हाला जास्त त्रास होतो. म्हणजे तुम्हाला वाटतं माझं किती खरं आहे, मी किती चांगला आहे, मी चांगली आहे, मी किती सत्य आहे, मी किती अमुक आहे, तमुक आहे. परंतु ती जी नकारात्मक ऊर्जा जी आलेली आहे, ती मी ज्या व्यक्तीला वचन दिलेली, ती ऊर्जा तुम्हाला हे असा कार्यक्रम करायला भाग पाडते. तुम्ही मनानं चांगले राहिलात, पण ते ऊर्जेमुळे तुमचं मानसिक संतुलन बिघडू शकतं, शारीरिक हानी होते, अनेक आजार तुम्हाला जळवू शकतात, मोठे मोठे आजार काही जळतात तुम्हाला, काही काही होऊ शकतं. आणि भविष्यात मी तुम्हाला सांगतो की जर खरंच तुम्ही असं काही केलेलं असेल तर तुम्ही भविष्यात, आज जरी तुमचं वय कमी असेल, काही असेल, पण भविष्यात मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही, म्हणजे आपण मानसिक रुग्ण म्हणतो, अगर येडे म्हणतो, हा सुद्धा प्रकार तुमच्या आयुष्यामध्ये येतो. तुम्ही येडे सुद्धा होऊ शकता. मी खात्रीशीर सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस तुम्हाला या पद्धतीतून गेला आहात तर तुम्हाला ते जाणवेल. तुम्हाला खरंच तुम्हाला कधी कधी येड्यावानी वाटतं. आपण वेडे तर नाहीत ना. काहीही विचार येतात, नकारात्मक विचार येतात. केवळ काय, एक छोटीशी गोष्ट, वचन, वचनाचा जो अर्थ आहे, वचन दिल्याचं, आपण वचन एखाद्याचं मोडल्यानंतर हा एवढा मोठा प्रॉब्लेम होतो. म्हणून कुणालाही वचन देण्यापूर्वी क्षणभर विचार करा. आपण तो विचार करून हे जे वचन देतोय ते पूर्ण करू शकणार आहेत का, पूर्ण होणार आहे का, आपण ते पुढे पाळणार आहेत का, याचा पूर्ण विचार करा. कारण जर अशा गोष्टी तुमच्या पुढे पाळणं होत नसेल तर अजिबात कुणालाही वचन वगैरे देऊ नका. कारण चांगली गोष्ट नाही, ते तुमच्यासाठी चांगली गोष्ट नाही. काय बंद पडले खोटे नाटे वचन देऊन, आणि त्यातल्या देवापुढे तर अजिबात तसा विचार करू नका. कुठल्या देवस्थानावर, कुठं घरात काही विचार करू नका. आजकाल अंधारात बी घरात बी दिल्या जातात. मला वचन दिलंय, काय वचन दिलं, वचन फार त्रासदायक ठरतं. म्हणजे हे सोपं समजायचं नसतं. आणि मग पुन्हा म्हणतात तुम्ही दुसरीकडे बघा, आपण काय अंधारात काशी केली, काही लक्षात येत नाही. चिल्लर गोष्ट वाटते ना वचनाची. म्हणून तुम्हाला एक आठवण करून दिलोय. तुम्ही असा काही प्रकार केलेला आहे का, जेणेकरून हा त्रास तुम्हाला होतोय का, याचा विचार करा. तर तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुम्ही समजायचं की आपण असा काहीतरी कार्यक्रम केलाय, ते आठवा. तो कार्यक्रम आठवा. कोणाला काही वचन दिलं आठवा,
आणि ज्या व्यक्तीला तुम्ही वचन दिलंय त्याची क्षमा मागा माझ्याकडून. पुढे ते कार्य करायचं का नाही करायचं, अगर तुम्हाला त्याच्या बंधनात राहायचं का, हा विचार नंतर झाला. पण तुम्ही क्षमा मागा, माझ्याकडून झाली चूक, मी वचन दिलं पण माझ्या काही घरगुती अडचणी असतील, नातलग असतील, कुठला काही जे तुमचं काय जी अडचण ती स्पष्ट बोलून दाखवा आणि मला क्षमा करा म्हणून. जर त्या समोरच्या व्यक्तीने क्षमा केली तर तुमचा सगळा प्रॉब्लेम दूर होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. कारण चोराच्या मनामध्ये चांदणं असतं आणि चांदणंच त्रासदायक ठरतं. मग त्यासाठी ज्याला आपण हे वचन दिलेलं आहे त्याच्याशी बोला, त्याला सांगून टाका माझ्याकडून काही जे चुकलंय झालंय ते त्याच्याबद्दल मी क्षमा मागते आणि क्षमा करा. बघा तुम्हाला हा छोटासा प्रयोग करून बघा, तुम्हाला हा त्रास कमी होऊन जाईल आणि हळूहळू बंद होऊन जाईल आणि तुम्ही एक चांगली व्यक्ती, आनंदी व्यक्ती होऊ शकाल. हा प्रयोग करून बघा. तर असो मंडळी, याबरोबरच आजचा आपला हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.